आंबे तर सर्वांनाच खायला आवडतात, पण असं कापून बघितलं ना तर आपल्याला कळतो आंबा आतमध्ये खराब आहे की चांगला आहे. आमरस बनवताना ना कधी पण आंबा असा कापूनच घ्यायचा. मस्त निघला ना आंबा. सर्वांच्या आवडीचा आमरस इथं तयार आहे. आमरस, मस्त अशी टमटमीत फुगलेली पुरी. तर हे सर्वांच्याच आवडीची आमरस पुरी कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मस्त टमटमीत फुगलेली पुरी आणि छान असा काळा न पडणारा आमरस आज आपल्याला बनवायचा आहे. तर करूयात रेसिपीला सुरुवात. बनवूया आपण आमरस पुरी. तर आमरस बनवायच्या अगोदर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, आंबे आहेत ना थोडे वेळ आहे ना पाण्यामध्ये ठेवायचे, थंड पाण्यामध्ये. आंबे कधी पण आहे ना आमरस बनवायच्या आधी थोडं वेळ असं पाण्यामध्ये ठेवलं ना तर आंबे पण असे मस्त थंड होतात आणि आमरस आपला काळा पण पडत नाही. आपल्याला जेवढं आमरस बनवायचं आहे तेवढेच आंबे आपण पाण्यामध्ये टाकूया. बघा इथे मी ना 4 आंबे घेतलेले आहेत आमरस बनवण्यासाठी. आता आमरससाठी आंबे पण थंड होतात ना तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पुरीसाठी. तर पीठ मळण्यासाठी आहे ना मी इथं 4 चमचे आहे ना रवा घेतलेला आहे, बारीक रवा 4 चमचे. अर्धी वाटीपेक्षा पण रवा आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आपण ताटामध्ये टाकून घेऊया आणि पुरीसाठी पीठ मळून घेऊया. टाकूया रवा. अर्धी वाटीपेक्षा पण कमी रवा आहे. हा फक्त मी 4 चमचे रवा घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि एकदम खस्ता पुरी बनवण्यासाठी आहे ना काय करायचं आपल्याला, गरम तेल टाकायचं थोडंसं पिठामध्ये. असं पिठामध्ये थोडंसं गरम करून तेल टाकलं ना की ना पुरी मस्त आपली अशी खस्ता होते आणि टमटमीत फुगलेली तर राहतेच. आपण रवा पण टाकलेला आहे ना. बघा थोडंसंच टाकायचं आपल्याला तेल, 2-3 चमचे तेल टाकायचं पिठामध्ये. छान असं तेल तापलेलं आहे बघा. असं गरम तेल टाकलं ना तर आपल्याला मस्त अशी थोडीशी खस्ता पुरी खायला भेटते. चमच्याने थोडंसं तेल गरम आहे ना, चमच्याने मिक्स करून घेऊ. चमच्याने थोडा वेळ मिक्स करून घेतलं की आता हाताने आहे ना व्यवस्थित पिठाला आहे ना तेल चोळून घ्यायचं. सर्व पिठाला रवा सर्व असं तेलामध्ये मिक्स होईल. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम आहे ना पोळीच्या पिठापेक्षा पण आपण रोजच्या पोळीला जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी. जास्त पाणी टाकायचं नाही, असं थोडं थोडं पाणी टाकून बघा मी एवढं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. जरासं जोर देऊन पीठ मळावं लागतंय ना, असं घट्ट मळून घ्यायचं पीठ कधी पण. पुरीसाठी आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ आहे ना बघा एवढं घट्ट मी पीठ मळले. आता हे पीठ आपल्याला आहे ना 10 मिनटं आपण झाकून ठेवूया असंच, म्हणजे पीठ रवा पण भिजन छान असा पिठातला. झाकून ठेवू 10 मिनटं आणि आता आपण आहे ना आमरस बनवून घेऊया. तोपर्यंत पीठ पण भिजतंय आपलं. तर आमरस बनवण्यासाठी आहे ना बघा पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवलेले ना. आता काय करायचं, त्या आंब्याचं आहे ना धुवून मी पाण्यामध्ये आंबे ठेवलेले आहेत. आता देठाचा भाग काढून टाकायचा सर्व आंब्यांचा. बघा सर्व आंब्यांचा आहे ना असा देठाचा भाग काढून घेतला. आता आहे ना आंबे आपण चिरून घ्यायचे. कधी पण आमरस बनवताना आहे ना आतमध्ये आंबा खराब आहे की चांगला आहे तो पण आपल्याला कळतो. बघा छान निघलाय आंबा मस्तपैकी, अजिबात खराब निघलेलं नाही. असं कापूनच घेतला ना आमरस बनवण्यासाठी आणि एकदम सोपी पद्धत आहे ही आमरस बनवण्यासाठी. झटपट आमरस बनवून तयार होतो. सर्व आंबे आपण असे कापून घेऊया. बघा इथं 4 पण आंबे ना मी कापून घेतलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, आमरस बनवायचा तर आपल्याला अशी पुरणाची जाळी घ्यायची. पुरणाची जाळी ना एका भांड्यावरती ठेवायचा आणि असे आंब्याची फोड घेऊन खाली थोडीशी दाबायची अशी आंब्याची फोड. असं फिरवून फिरवून आहे ना आमरस तयार करून घ्यायचा. एकदम झटपट आमरस तयार होतो असं. ना असा हाताने आमरस बनवलेला छान लागतो. अजिबात आहे ना
आंब्याला असं राहिलं नाही गर, सर्व आमरस आहे ना आंब्याचा गर असा निघून येतो. चाळणीमध्ये असं आमरस बनवलं ना पुरणाच्या चाळणीमध्ये, सर्व आहे ना आमरस आपण असंच बनवून घेऊया. बघा सर्व आमरस आपला इथं बनवून झालेला आहे. फक्त 10 मिनटंच लागतात आमरस बनवायला असं. आता एका चमच्याने आहे ना पुरणाच्या चाळणीला खाली लागलेला आंब्याचा रस आहे ना सर्व असा भांड्यामध्ये काढून घ्यायचा. बघा 4 आंब्यांचा आहे ना एवढा असा आमरस झालेला आहे. आता आपण आहे ना, आंबा तर हा गोडच आहे. आंबा जसा गोड असेल ना तसं तुम्ही चवीपुरतं साखर टाकायचं त्याच्यामध्ये, जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल. मी इथं 2 चमचे साखर टाकलेलं आहे. आणि आहे ना आमरसमध्ये कधी पण थोडंसं मीठ टाकायचं. एकदा तुम्ही मीठ टाकून बघा आमरसमध्ये, बघा आमरस आहे ना खूप छान असा चविष्ट लागतो. थोडंसंच मी इथं मीठ टाकलेलं आहे. आणि इथे ना मी आंबा थोडासा चिरून ठेवला आहे. थोड्याशा अशा फोडी आंब्याच्या करून टाकल्या ना तर आमरस खाताना ना अशा आंब्याच्या फोडी थोड्या थोड्या दाताखाली आल्या ना तर आमरस छान लागतो खायला. थोड्याशा त्या आंब्याच्या फोडी पण मी टाकून घेतल्या. सर्व आमरस, साखर, थोडंसं आपण मीठ टाकले, आंब्याच्या फोडी मिक्स करून घेऊ. बघा आमरस इथं आपला तयार झालेला आहे. आता हे आमरस आहे ना आपण थोडा वेळ, पुऱ्या आपल्या व्हायच्यात ना त्या अगोदर आहे ना आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा थोडा वेळ, म्हणजे आमरस पण आपला थंड होईल छान असा. तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया. पीठ पण आपल्या इथं 10 मिनटं छानपैकी भिजलेलं आहे. आता आहे ना मोठी पोळी लाटून आपण पुऱ्या एकदा मी बनवलेली रेसिपी टाकलेली आहे. आता काय करणार आहे मी, ह्या पिठाच्या आहे ना छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेणार आणि डायरेक्ट आहे ना पुरी लाटून घेणार आहे. तुम्ही आहे ना मोठी पोळी लाटून पण पुऱ्या तयार करू शकता वाटीने. आपण आहे ना पुरीसाठी गोळे बनवून घेऊया. बघा असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. तीन ते 4 गोळे बनवून घ्यायचे आपल्याला. त्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर दुसऱ्या पुऱ्या बनवून घेऊया. इथे ना 4 गोळे मी पुऱ्या बनवण्यासाठी घेतलेले आहेत बनवून. आता हे पीठ आहे ना आपण साईडला ठेवून देऊ आणि हे जेवढे गोळे बनवलेत ना तेवढ्याच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. थोडंसं तेल लावायचं पुरी लाटताना आहे ना. अगोदर आपण तेलाचं मोहन तर टाकलेलंच आहे ना, तर पीठ पोळपटलं आहे ना, पीठ अजिबात चिटकत नाही. तेलाचा हात थोडासा लावला की पटापट अशी पुरी लाटून होती. पुरी आहे ना जास्त पातळ पण लाटायची नाही, नाहीतर आहे ना ते पापडीसारखं होईल, फुगणार नाही पुरी. थोडीशी अशी मध्यमच ठेवायची, जास्त पातळ नाही लाटायच्या पुऱ्या. बघा एवढी जाड अशी मी पुरी लाटून घेतलेली आहे. आपण पोळी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची पुरी, पोळीपेक्षा. जास्त जाड नाही पातळ नाही, छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. इथं आपण जेवढे गोळे बनवलेत ना 4, तेवढ्याच पुऱ्या मी आता बनवून घेणार आहे. राहिलेल्या पुऱ्या नंतर लाटून घेणार आहे. मस्त अशी पुरी तयार झाली. दुसरी पण अशाच आपण अजून 2 पुऱ्या लाटून घेऊ. 4 पुऱ्या इथं आपल्या लाटून झालेल्या आहेत आणि मी ना तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. या झालेल्या पुऱ्या आहे ना आपण तळून घेऊ. तेल पण इथं आहे ना गरम झालेले, तेल गरम करायला ठेवायचं आणि पुऱ्या थोड्याशा झाल्या की मग अशा तळून घ्यायच्या. मस्त अशी बघा एकदम टम्म फुगलेली आहे पुरी. अशी मस्त टम्म फुगलेली पुरी असली ना आमरस बरोबर खायला खूप छान लागते. मस्त असं गोल्डन कलरवरती आहे ना पुऱ्या तळून घ्यायच्या. ही पहिली टाकलेली पुरी आहे ना तळून पण झाली. तर भांड्यामध्ये ना मी ताटामध्ये एका रुमाल ठेवलेला आहे, त्याच्यावरती पुरी काढून घेऊ आणि असंच आपण अजून एक पुरी तळून घेऊया.
ही पण पुरी आहे ना छान अशी टमटमीत फुगलेली आहे. त्यासाठी पीठ आहे ना थोडंसं सैल नाही मळायचं, असं मस्त थोडंसं घट्ट पीठ मळलं ना छान अशा पुऱ्या फुगतात. आणि पीठ जर आपलं पोळीसारखं आपण रोजच्या पोळीसारखं पीठ मळलं ना तर पुऱ्या फुगणारच नाही अजिबात. अशा लगेच अशा त्या चिपचिपी पुऱ्या होतात तयार. बघा ही पण पुरी अशी टम्म फुगलेली आहे. अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. सर्व पुऱ्या आहे ना इथं आपल्या तळून झालेल्या आहेत. तयार आहेत आपल्या इथं पुऱ्या. आणि आमरस पण तोपर्यंत आहे ना थंड झाला असं फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आपण आमरस पुरी सर्व करून घेऊया. पुऱ्या पण इथं छान तयार आहेत आणि आमरस पण आपला इथं तयार आहे. आता आपण आमरस पुरी आहे ना एक सर्व करून घेऊ. पुऱ्यांना किती छान कलर आलेला आहे. मस्त अशा गोल्डन कलरवरती पुऱ्या तळून घ्यायच्या. आमरस पण आपण वाटीमध्ये सर्व करून घेऊया. एक वेळेस आहे ना आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही ह्या आमरसपुरीचा बेत एकदा नक्की करून बघा. छान लागते आमरसपुरी खायला. आमरसला कलर पण छान आलेला आहे. त्यासाठी आहे ना आंबे थोडं वेळ आहे ना थंड पाण्यात ठेवायचे. बघा तयार आहे इथं आपला सर्वांच्या आवडीचा आमरस आणि पुरी. ते ह्या आमरस पुरी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण आहे ना आंब्याच्या सीझनमध्ये एकदा नक्की आमरसपुरी बनवून खा. आज आपली रेसिपी होती मस्त अशी आमरसपुरी. भेटूयात पुढच्या रेसिपीला.